डीडॉस हल्ला हे नाव कदाचित आपण ऐकलं असेल. ऐकायला थोडं तांत्रिक वाटतं नाही का? पण काळजी करू नका. आज आपण हेच समजून घेणार आहोत एकदम सोप्या भाषेत. असं कधी झालंय का की एखादी आवडती वेबसाईट किंवा ॲप जे आपण रोज वापरतो ते अचानकच बंद पडतं? सगळं काही ठप्प होऊन जातं? खूप चिडचिड होते हो ना? पण असं होतं का? यामागे नेमकं काय असू शकतं? हे समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया. समजा एका आवडत्या कॅफेमध्ये जायचं आहे, पण त्याच्या दारात अचानक हजारो लोकांची गर्दी झाली. आता आतमध्ये जागा रिकामी आहे, पण या गर्दीमुळे आत शिरताच येत नाहीये. इंटरनेटच्या जगात डीडॉस हल्ला म्हणजे अगदी असंच काहीतरी. तर यालाच आपण म्हणू शकतो एक प्रकारचा डिजिटल ट्रॅफिक जॅम. चला तर मग ही व्हर्च्युअल गर्दी नेमकी कशी तयार होते हे जरा सविस्तरपणे पाहूया. तर DDoS याचा फुल फॉर्म आहे डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस. आता या नावातच सगळं काही दडलंय. याचा अगदी सोपा अर्थ म्हणजे एखाद्या वेबसाईट किंवा सर्व्हरवर इतकी बनावट गर्दी करायची, इतका ट्रॅफिक पाठवायचा की जे खरे युजर्स आहेत त्यांच्यासाठी ती जागाच उरत नाही, सेवाच उपलब्ध होत नाही. ओके, मग हा हल्ला नक्की कसा केला जातो, त्याची रचना काय असते हेच आता आपण समजून घेऊ. आणि हो, यातले शब्द तांत्रिक वाटले तरी गोष्ट खूप सोपी आहे. बघा, या नावात दोन महत्त्वाचे शब्द आहेत. पहिला डिस्ट्रीब्युटेड म्हणजे वितरित. याचा अर्थ हा हल्ला कुठल्या तरी एका कम्प्युटरवरून नाही होत, तो जगभरातल्या हजारो किंबहुना लाखो वेगवेगळ्या ठिकाणांहून एकाच वेळी केला जातो. आणि दुसरा भाग डिनायल ऑफ सर्व्हिस म्हणजे सेवा नाकारणे. सोपं आहे, खऱ्या युजर्सना सेवा वापरण्यापासून रोखायचं. हेच या हल्ल्याचं मुख्य ध्येय असतं. हे अजून सोपं करायचंय. चला एक मस्त उदाहरण घेऊया, एका पिझ्झा शॉपचं. विचार करा, एक पिझ्झा शॉप आहे जे नॉर्मली एका तासात 50 खऱ्या ऑर्डर्स आरामात पूर्ण करतं. सगळं सुरळीत चालू आहे, पण अचानक एकाच क्षणी त्या शॉपवर 10,000 खोट्या ऑर्डर्सचा भडीमार होतो. फोन वाजतच राहतोय, ऑनलाईन सिस्टीम हँग झालीये. मग काय होणार? पूर्ण सिस्टीमच ठप. आणि या सगळ्या गोंधळात ज्यांना खरंच पिझ्झा हवा आहे त्या खऱ्या ग्राहकांची ऑर्डर ती तर लागणारच नाही. पण मग हा प्रश्न पडतोच की या हजारो खोट्या ऑर्डर्स, हा बनावट ट्रॅफिक येतो तरी कुठून? कोण पाठवतं हे सगळं? बरं, हे काम कुणी एकट्या दुकट्या माणसाचं नाही. हल्लेखोर काय करतात ते जगभरातल्या हजारो लाखो डिव्हाइसेसना, उपकरणांना हॅक करतात. आणि यात काय काय असतं माहितीये? आपले कम्प्युटर्स, आपले स्मार्टफोन्स, इतकंच काय तर घरातले स्मार्ट कॅमेरे, वायफाय राउटर, इंटरनेटशी जोडलेलं काहीही. या सगळ्या हॅक केलेल्या डिव्हाइसेसच्या नेटवर्कला एक खास नाव आहे, बॉटनेट. हे म्हणजे एक प्रकारचा झॉम्बी सैन्यच. या डिव्हाइसेसच्या मालकांना म्हणजे आपल्याला पुसटशी कल्पनाही नसते की आपलंच डिव्हाइस कुणाच्या तरी इशाऱ्यावर एका सायबर हल्ल्यात सामील झालाय. ओके, तर हा हल्ला कसा होतो हे कळलं. पण जेव्हा हा हल्ला सुरू असतो तेव्हा आपल्यासारख्या सामान्य युजरला म्हणजे बाहेरून बघणाऱ्याला काय दिसतो, काय अनुभव येतो? याची काही अगदी सामान्य लक्षणं आहेत. जसं की एखादी वेबसाईट लोडच होत नाहीये, गोल गोल फिरत राहते, किंवा ऑनलाईन गेम खेळताना सगळं खूपच स्लो म्हणजे लॅग होतंय, किंवा मग एखादं ॲप उघडता उघडताच बंद पडतंय म्हणजे क्रॅश होते. हे सगळं डीडॉस हल्ल्याचे परिणाम असू शकतात. म्हणजे आपल्यासाठी काय तर वेबसाईट डाऊन आहे किंवा ॲप चालत नाहीये, विषय संपला. पण खरं तर पडद्यामागे ती वेबसाईट किंवा ती सेवा एका मोठ्या सायबर हल्ल्याला तोंड देत असते. आता एक अशी घटना पाहूया ज्यामुळे या हल्ल्याचं गांभीर्य किती मोठं असू शकतं याचा अंदाज येईल. हे एक खरंखोरं उदाहरण आहे. साल होतो 2016. डायन नावाच्या एका खूप महत्त्वाच्या कंपनीवर, जी इंटरनेटचा बराचसा पाया सांभाळायची, एक महाभयंकर डीडॉस हल्ला झाला. आणि त्याचा परिणाम जगभरातले मोठमोठे प्लॅटफॉर्म्स म्हणजे ट्विटर, नेटफ्लिक्स, स्पॉटिफाय अशी अनेक नावं ही सगळी कित्येक तासांसाठी बंद पडली. अक्षरशः इंटरनेटचा एक मोठा भाग ठप्पा झाला होता. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय होती माहितीये? हा एवढा मोठा हल्ला कशाच्या मदतीने केला गेला होता? तर हॅक केलेल्या साध्यासुध्या घरगुती कॅमेऱ्यांमधून आणि स्मार्ट होम गॅजेट्समधून. हेच आहे त्या बॉटनेटचं, त्या झॉम्बी सैन्याचं सामर्थ्य. तर मग या सगळ्या माहितीचा सार काय? डीडॉस हल्ल्यामागची जी मुख्य कल्पना आहे ती आता आपण अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, डीडॉस हल्ला म्हणजे चोरी नाही. म्हणजे हल्लेखोर सिस्टीममध्ये घुसून काहीतरी डेटा चोरत नाहीयेत. नाही, त्यांचा उद्देश खूपच वेगळा आणि सोपा आहे. तो म्हणजे सिस्टीमवर इतका भार टाकायचा की ती थकली पाहिजे, ती ओझ्याखाली दबून बंद पडली पाहिजे. याचं सगळ्यात परफेक्ट उदाहरण म्हणजे तो ट्रॅफिक जॅम
बघा, रस्ता तुटलेला नाहीये, तो एकदम चांगला आहे, पण त्यावर इतक्या गाड्या आणून उभ्या केल्या आहेत की कुणालाच पुढे सरकता येत नाहीये. वाहतूक ठप्प. DDoS हल्ल्यात वेबसाईट आणि सर्व्हरचं अगदी हेच होतं. आणि जाता जाता एक प्रश्न. जर एखाद्या मोठ्या सेवेला अशा प्रकारे गर्दी करून अक्षरशः बंद पाडणं शक्य असेल, तर आपल्या डिजिटल सुरक्षेचं भविष्य काय? पुढे कोणती नवीन आव्हानं आपल्यासमोर उभी असतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?